धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात होणारे पारंपरिक ग्रहयोग म्हणजे गुरुचंद्र संयोगाचा प्रभाव धनुराशीवर विशेष अनुकूल राहील. तुमचा राशीस्वामी गुरु बलवान स्थितीत असल्यामुळे ज्ञान, निर्णय क्षमता आणि मार्गदर्शनाची शक्ती वाढेल. आठवड्याच्या मध्यात शनीचा सौम्य दृष्टियोग असल्यामुळे कामामध्ये शिस्त, संयम आणि जबाबदारी वाढेल. हा काळ दूरदृष्टीने विचार करून पावले टाकल्यास नक्कीच यश प्राप्त करून देईल. नोकरीत नवीन संधी किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता असून शिक्षण, कायदा, प्रशासन, ट्रेनिंग, कन्सल्टिंग क्षेत्रात विशेष लाभ होईल. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. बदली किंवा ट्रान्सफरचे संकेत संभवतात. आत्मविश्वास ठेवा, पण अति आत्मविश्वासापासून दूर राहा. व्यावसायिकांना या आठवड्यामध्ये विस्तारासाठी योग्य कालावधी असून नवीन कल्पना, मार्केटिंग स्ट्रॅटेजी ह्याबाबत तुम्ही यशस्वीतेकडे पाऊल टाकाल. परदेशी संपर्क, ऑनलाईन व्यवसाय, शिक्षण संबंधित उद्योगामध्ये विशेष लाभ संभवतो. भागीदारीत कुठलाही निर्णय घेताना कायदेशीर बाबी आधी तपासा आणि त्याप्रमाणे बोला. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये उत्साह आणि स्पष्टता वाढणार असून स्पर्धा परीक्षा, UPSC, MPSC, अध्यापन, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ असून परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. अभ्यासात सातत्य ठेवल्यास मोठे यश प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य आवश्यक असून जोडीदाराशी भविष्याबाबत चर्चा कराल. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवाद वाढणार असून अविवाहितांना योग्य स्थळाचे संकेत ह्या आठवड्यात मिळू शकतात. नात्यांमध्ये आदर्शवाद कमी आणि वास्तविकता ठेवा, त्यामुळे तुम्ही आपल्या नात्यामध्ये अधिक चांगला गोडवा निर्माण करू शकाल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहणार असून शिक्षण, प्रवास व धार्मिक कार्यासाठी तुम्ही ह्या आठवड्यामध्ये खर्च करू शकता. गुंतवणुकीसाठी जाणकारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. अडकलेली रक्कम या आठवड्यात मिळण्याच्या आशा पल्लवित होतील. आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे, मात्र थोडासा थकवा जाणवू शकतो. कंबर, मांड्या व यकृत ह्याची विशेष काळजी घ्या. सकाळी किमान 20 मिनिटं चालायला जा. सूर्यनमस्काराचा उपयोग करा. अति तेलकट व जड अन्न टाळा. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व केशरी. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 11 व 14 फेब्रुवारी. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी पिवळे वस्त्र परिधान करा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू जसे की चणा डाळ, केळी इत्यादी यथाशक्ती दान करा. त्यामुळे भाग्यवृद्धी होईल. करिअरमध्ये प्रगती साधू शकाल आणि मानसिक शांतता लाभेल.